तर चला मित्रांनो, आजच्या सेशनला आपण स्टार्ट करूया। या ठिकाणी ITI बूस्टर महा प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण या ठिकाणी 2 सीरीज लॉन्च केलेल्या आहे। एका सीरीजमध्ये आपण 8 व्हिडिओ लॉन्च केलेले आहे आणि एका सीरीजमध्ये आपण 3 व्हिडिओ लॉन्च केलेले। सर्व सेशन या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट आहे। तुम्ही जर ते सेशन बघितले नसेल तर ते सेशन त्या ठिकाणी जाऊन बघायचं आहे आणि त्यानंतर आपला हा सेशन सुद्धा बघायचा आहे। मित्रांनो, टेलिग्राम चॅनलवरती आपलं चॅनल आहे, त्याचं नाव आहे टेक्निकल यूट्यूबवाला। त्यावरती आपण जे काय रोज या ठिकाणी PDF माध्यमातून व्हिडिओ घेत आहे, त्या ठिकाणी MCQs घेत आहे, थेरी घेत आहे, त्याचा सर्व कंटेंट त्या ठिकाणी अवेलेबल आहे। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण जे काही MCQ आणि जी काही थेरी घेत आहे त्यामधून 100% पेपरला प्रश्न येणार याची मी गॅरंटी देतो। त्यामुळे काय करायचं आहे, मन लावून आपल्या सेशन या ठिकाणी अटेंड करायचं आहे। आता सर्वच मित्रांचं काय झालं, इथं मला मेसेज येत आहे, कमेंट येत आहे की सर अभ्यास कसा करू, आता कमी दिवस राहिले। तर सर्वांना तुम्हाला एकच सांगणं आहे, ते प्रभू श्रीराम जे होते, प्रभू श्रीराम होते ते देव होते, काय देव होते आणि देव ते महामानव एवढे ते समुद्रावरती दगड तरंगू शकतात। काय समुद्रावर दगड तरंगू शकतात। तर आपण स्मॉल एवढासा काय, आपण माणसं आहे तर आपण माणूस असल्याच्या यानं आपण एक छोटासा नल्लासा पेपर या ठिकाणी पास करू शकत नाही का? काय हा पेपर पास करू शकत नाही का? एवढी भावना मनात ठेवा आणि 100% अभ्यास करा मित्रांनो। जेवढं होईल तेवढं करा, काय जेवढं होईल तेवढं करा, बाकी त्या परमेश्वराच्या हाती आहे। ओके, चला आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया। आजचा जो सेशन आहे आपला तो असणार आहे कॅपॅसिटरवरती। कॅपॅसिटरची थेरी आणि MCQ आपण या ठिकाणी घेणार आहे। ओके, चला कॅपॅसिटरचं तुम्हाला काय दिसतंय मित्रांनो, या ठिकाणी एक डायग्राम दिसते कॅपॅसिटर कसा असतो। तर मित्रांनो, या ठिकाणी 2 कंडक्टिंग प्लेट असतात कॅपॅसिटरमध्ये, दोन्हीकडनं कंडक्टिंग प्लेट असतात। एक प्लेट असते ती आपली पॉझिटिव्ह असते, काय एक प्लेट जी असते ती पॉझिटिव्ह असते आणि एक जी प्लेट असते निगेटिव्ह असते। ओके, तुम्ही काय करायचं, मी जसं बोलतोय ना तशी काय करायची, थेरी लिहून घ्यायची। काय करायचं, थेरी लिहून घ्यायची। बघा 2 प्लेट आहे, दोन्ही कंडक्टिंग प्लेट आहे, एक प्लेट पॉझिटिव्ह आहे, एक प्लेट निगेटिव्ह आहे। मित्रांनो, तुमचा जर कॅपॅसिटर या बाजूने जर चार्ज झाला तर त्याला जर डिस्चार्ज व्हायचा असेल तर तो या बाजूने डिस्चार्ज होईल। म्हणजे चार्ज होण्याच्या अपोजिट बाजूने कॅपॅसिटर डिस्चार्ज होतो। प्रश्न आलेला आहे मित्रांनो याच्या पहिले, काय कॅपॅसिटर हा चार्ज होण्याच्या अपोजिट बाजूने डिस्चार्ज होतो, काय अपोजिट बाजूने डिस्चार्ज होतो। मित्रांनो, जे दोन्ही प्लेटमध्ये असतं ते कंडक्टिंग मटेरियल नसतं, ते इन्सुलेटिंग मटेरियल असतं। तुम्हाला हे जे दिसतं आहे ना इथे एवढं, हे इन्सुलेटिंग मटेरियल असतं। आणि जो कॅपॅसिटर असतो ना आपला, त्या कॅपॅसिटरचा जो कॅपॅसिटन्स असतो तो डिपेंड करतो की आपण या ठिकाणी कंडक्टिंग मटेरियल म्हणजेच इन्सुलेटिंग मटेरियल, डायइलेक्ट्रिक मटेरियल कोणतं वापरतो। मग त्या ठिकाणी मायका झालं, पेपर झालं, अशा पद्धतीचे मटेरियल अवेलेबल आहे। आपण जसं काय मटेरियल यूज करू तसं आपला काय करतो, कॅपॅसिटरचं कॅपॅसिटन्स या ठिकाणी आपल्याला मिळत असतं। मित्रांनो, कॅपॅसिटरचे प्रकार पडतात, एक फिक्स कॅपॅसिटर आणि एक व्हेरिएबल कॅपॅसिटर। तर मित्रांनो, फिक्स कॅपॅसिटरचा जो सिम्बॉल असतो तो हा सिम्बॉल असतो, काय हा सिम्बॉल असतो। आणि जो व्हेरिएबल कॅपॅसिटर आहे बघा, व्हेरिएबल कॅपॅसिटर, त्याचा सिम्बॉल अशा पद्धतीचा इथं बाण असतो। म्हणजे तुम्ही काय करू शकता, व्हॅरी करू शकता। तर याची जी एक प्लेट असते मित्रांनो, एक प्लेट फिक्स असते, एक प्लेट फिक्स असते, पण एक प्लेट व्हॅरी होते, म्हणजे मागं पुढं जाऊ करू शकतो आपण। म्हणजे जर मला सांगा या ठिकाणी ती मागं पुढं करू शकतो, म्हणजे आपण काय करू शकतो, कॅपॅसिटन्स कमी जास्त करू शकतो। त्याचे पूर्ण फॉर्म्युले सांगणार, तुम्हाला क्लिअर करून दाखवणार, काय क्लिअर करून या ठिकाणी मी दाखवणार आहे। ओके, तर मित्रांनो, कॅपॅसिटर हा काय करतो, स्वतः म्हणजे एनर्जी स्टोअर करतो, काय एनर्जी स्टोअर। चला मित्रांनो, आपण काय करू, एका ठिकाणी एक पॉईंट लिहून घेऊ, काय एक पॉईंट लिहून घेऊ। ओके, या ठिकाणी मी लिहिण्यासाठी जागा ठेवली नाही, परंतु आपण काय करू, लास्टचं पेज मित्रांनो मी या ठिकाणी आपल्या PDFचं ओपन करतो। त्या ठिकाणी काय करू, आपण थेरी तुम्हाला मी लिहून देतो, जी मोस्ट इम्पॉर्टंट थेरी असणार आहे। ओके, तर एकच मिनिट फक्त थांबा, एकच मिनिट थांबा, एकाच मिनिटात तुम्हाला सगळं काही क्लिअर करणार आहे। ओके, चला पहिला पॉईंट मित्रांनो, सर्वात पहिले काय असणार आहे, कॅपॅसिटर हा चार्ज होण्याच्या अपोजिट साईडने डिस्चार्ज होतो। काय कॅपॅसिटर हा चार्ज होण्याच्या विरुद्ध साईडने डिस्चार्ज होतो।
ओके, हा पॉईंट तुम्हाला लक्षात आला काय मित्रांनो. कॅपॅसिटर जर या साईडला चार्ज होत असेल तर तो या साईडला डिस्चार्ज होत असतो. कॅपॅसिटर काय करतो, एनर्जी स्टोअर करतो. कॅपॅसिटर काय करतो, कॅपॅसिटर हा एनर्जी स्टोअर करतो. ओके, तर मित्रांनो तो इलेक्ट्रिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये एनर्जी स्टोअर करतो. तो पॅसिव्ह असतो आणि तो एनर्जी स्टोअर कशात, इलेक्ट्रिकल एनर्जीच्या पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये तो काय करतो, एनर्जी स्टोअर करतो. इलेक्ट्रिकल एनर्जी, ओके, इलेक्ट्रिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये तो एनर्जी स्टोअर करतो. मित्रांनो कॅपॅसिटरमध्ये जे करंट असतं ते करंट कोणतं असतं, तर ते असतं कन्व्हेन्शनल करंट. कोणतं, कन्व्हेन्शनल करंट. ओके मित्रांनो, जर या ठिकाणी कुठे जर स्पेलिंग चुकली तर मला माफ करा. मी एवढा काही या ठिकाणी मोठा माणूस नाही आहे. ओके, तुमच्यासारखीच एक तयारी करणारा विद्यार्थी आहे. ओके, सर्वात प्रथम तुम्हाला सांगितलं की अपोजिट साईडना डिस्चार्ज होतो. कॅपॅसिटर हा एनर्जी स्टोअर करतो. कोणती, इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे त्याचं येऊ शकते किंवा पोटेन्शियल एनर्जीसुद्धा येऊ शकतं. त्यामध्ये जो करंट असतो तो करंट कोणता असतो, कन्व्हेन्शनल करंट असतो. ओके, आत्ता बघा, आत्ता कॅपॅसिटर हा पॅसिव्ह एलिमेंट आहे. कोणता, पॅसिव्ह. तर काय आहे, कसं आहे, सगळं सांगणार. पॅसिव्ह एलिमेंट आहे. काय, कॅपॅसिटर आहे पॅसिव्ह एलिमेंट आहे. मित्रांनो पॅसिव्ह एलिमेंट का म्हणायचं, पॅसिव्ह एलिमेंट का म्हणायचं, पॅसिव्ह एलिमेंट म्हणजे काय, तो एनर्जी स्टोअर करतो, तो स्वतः तयार करत नाही. ॲक्टिव्ह म्हणजे ते स्वतः एनर्जी तयार करतात, स्टोअर करतात. पण पॅसिव्ह म्हणजे काय, ते स्वतः काय करतात, काय फक्त एनर्जी स्टोअर करतात. ते त्या ठिकाणी काय एनर्जी जनरेट करत नाही. म्हणजे आपला कॅपॅसिटर जो आहे एनर्जी स्टोअर करतो पण काय करतो, तयार करत नाही. मग असे कोणते ॲक्टिव्ह ॲक्टिव्ह एलिमेंट कोणते, तर ॲक्टिव्ह मित्रांनो जर सांगायचं झालं तर ते हे ट्रान्झिस्टर झाला, रेक्टिफायर झाला आणि आपला व्हॅक्यूम ट्यूब्स. हे जे मित्रांनो या आहे ना हे ॲक्टिव्ह. आणि आपले पॅसिव्ह कोणकोणते, मग पॅसिव्ह कॅपॅसिटर, कॅपॅसिटर, इंडक्टर, रजिस्टर. स्पेलिंग चुकली तर करेक्ट करून घ्या मित्रांनो, घाई गडबडीत होत असतं. ओके बघा, हे पॅसिव्ह एलिमेंट आहे मित्रांनो आपले आणि हे ॲक्टिव्ह एलिमेंट असणार आहे. ॲक्टिव्ह म्हणजे ते तयार पण करतात आणि स्टोअर पण करतात काय एनर्जी, आणि हे काय करतात फक्त स्टोअर करतात, तयार करत नाही. तयार करत नाही. तर आता जाऊया आपण फॉर्म्युले कशाचे, कॅपॅसिटरचे फॉर्म्युले. तर कॅपॅसिटरचे सर फॉर्म्युले बघायचे. फॉर्म्युला पहिला असतो आपला C=A/D. यावरून यावरून तुमचे 10 प्रश्न कवर होत आहे मित्रांनो. ओके, याला आपण कसं लिहितो मित्रांनो, परमिटिव्हिटी, ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, एरिया ऑफ द प्लेट अपॉन डिस्टन्स ऑफ द टू प्लेट. ओके, पूर्ण मराठीतून सांगणार. ओके चला, मला सुद्धा इंग्लिश येत नाही. ओके, त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा मराठीतून सांगणार. बघा, कॅपॅसिटर जो असतो मित्रांनो, कॅपॅसिटर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी यांना. त्यानंतर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो एरिया. याला काय म्हणतात मित्रांनो, एरिया. एरिया, प्लेटचा एरिया. प्लेटचा एरिया. डीला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सर्वांना ढळढळ दिसतंय कसं दिसतंय, ढळढळ दिसतंय. कसं इन्व्हर्सली, म्हणजे एरिया म्हणजे डिस्टन्स वाढलं दोन प्लेटमधील डिस्टन्स. ओके, दोन प्लेटमधील डिस्टन्स. जेव्हा डिस्टन्स वाढतं मित्रांनो तेव्हा आपला कॅपॅसिटन्स कमी होत असतो. कॅपॅसिटन्स कमी होत असतो. या प्रत्येक टॉपिकवरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न आलेले आहे. त्यामुळे काय करा, कवर करा. कळलं तुम्हाला. हा फॉर्म्युला आहे मित्रांनो कशाचा, आपला कॅपॅसिटन्सचा. त्यावरती हे आपण बघितले, रिलेशन या ठिकाणी बघितलेले आहे. आता 2 पॉईंट आपण या ठिकाणी बघणार, ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी आणि रिलेटिव्ह परमिटिव्हिटी यांचे युनिट बघणार. ओके, आणि यांच्या त्यांचे नंबरिंग वगैरे असतं मित्रांनो. काही पेपरमध्ये आपल्याला प्रश्न येतात, ते सगळं आपण बघणार आहे. ही आहे मित्रांनो आपली ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी. हिचं युनिट असतं
एम, काय F/m म्हणजेच मीटर वगैरे, फॅरेड्स पर मीटर. ओके. आणि याला म्हणजे याची हे नंबर आहे म्हणजे ऑब्सोल्यूट परमिटिव्हिटी जी आहे मित्रांनो ती किती असते, ती असते 8.854 गुणिले 10⁻12 काय. आणि याचं युनिट काय ते युनिट पुढं मी लिहून घेतो. हे तुम्हाला काय करायचे, पाठच करायचे डायरेक्ट, कारण ह्या संख्या लक्षात राहत नसतात, त्या तुम्हाला पाठच कराव्या लागणार आहे. आणि युनिटसुद्धा काय करायचे लक्षात ठेवायचे. आता लक्षात ठेवायचं रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. मित्रांनो आपण मॅग्नेटिक सर्किटमध्ये परमेॲबिलिटी बघितलं होतं, परमेॲबिलिटी. इथे परमिटिव्हिटी बघतोय, तिथं ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटीचं जे युनिट होतं ते हेनरी पर मीटर होतं. इथं बघा, इथं हे दुसरं आहे काय, इथं दुसरं आहे. तिथं रिलेटिव्ह परमेॲबिलिटीचं युनिट नव्हतं, युनिट लेस होतं. इथं सुद्धा जी रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे त्याचं युनिट नसणार, नो युनिट. ओके. कारण याची किंमत असते मित्रांनो 1 म्हणजे इयर. काय इयरची किंमत काय असते मित्रांनो, इयर कॅपॅसिटर म्हणजे इयरची किंमत, तिची किंमत असते 1. काय मग याची पण किंमत काय असते 1 असते. कशाची, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. काय किंमत काय असते 1. त्यामुळे ते निग्लेक्ट करत असतात, त्याला युनिट नसतं. असे 2 पॉईंट तुम्हाला या ठिकाणी कळले आहे. काय कळले आहे. चला पुढचा टॉपिक काय चालू करायचं आहे आपल्याला. आता आपल्याला अजून काय बघायचे, फॉर्म्युले बघायचे आहे मित्रांनो. कॅपॅसिटरचा एक फॉर्म्युला असतो C=Q/V. काय C=Q/V. जर V बरोबर लिहायचं असलं मित्रांनो, आपल्याला V बरोबर लिहायचं असलं तर V एकच मिनिट मित्रांनो, एकच मिनिट थांबा. बघा आपण मधातच सुरुवात केली होती. आपण काय करू, मेन फॉर्म्युल्याहून सुरुवात करू आणि त्या फॉर्म्युल्याहून काय करू, भरपूर फॉर्म्युले या ठिकाणी तयार करू. नंबर 1ला काय होतं मित्रांनो, Q=CV. काय Q=CV. आणि C बरोबर जर लिहायचा असला तर Q/V. काय Q/V. असे 2 मेन फॉर्म्युले असतात. पण याच्या पाठीमागच्या पेपरला मित्रांनो ऑप्शन दिलं नव्हतं, हे दोन्ही फॉर्म्युले दिले नव्हते, दुसरंच काहीतरी भलतं ऑप्शन देऊन ठेवलेलं होतं. त्यामुळे मुलं कन्फ्यूज झाली आणि कोणालाच काही करता आलं नाही. तर अशा पद्धतीचे मेन 2 फॉर्म्युले असतात. यानंतर आपण एनर्जी स्टोअर बघणारे काय होती मित्रांनो, कशामध्ये, कॅपॅसिटरमध्ये. कॅपॅसिटरमधील एनर्जी स्टोअर बघा. चला कॅपॅसिटरमधील एनर्जी स्टोअर बघा. कॅपॅसिटरमध्ये जी एनर्जी स्टोअर होती मित्रांनो, काय एनर्जी स्टोअर होती ती होती 1/2 CV². मित्रांनो जन्नत फॉर्म्युला या. कसा आहे जन्नत म्हणजे काय, मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट. प्रश्न जर आला तर एनर्जीवरती येऊन जातो मित्रांनो. कॅपॅसिटरमध्ये तुम्हाला काय देतात, कॅपॅसिटन्स देतात, व्होल्टेज देतात आणि विचारून घेतात की एनर्जी किती आहे, कॅपॅसिटरमध्ये किती स्टोअर करतो, काय पण विचारून या ठिकाणी घेतात. यावरती आपण 3 ते 4 फॉर्म्युले तयार करणार आहे, ते की प्रिव्हियस इयरला याच्यावरती क्वेश्चन आला होता. सर्वात प्रथम आपण काय करू, काय करायचं सांगा काय करायचं. सर्वात प्रथम काय करायचं, आपण ह्या Cची किंमत ठेवू. काय बघा 1/2 Cची किंमत काय घेतली होती वरती बघून घेऊ. Cची किंमत घेतली होती गुणिले Q/V गुणिले V². इथं काय होईल मित्रांनो, यातला एक V आणि हा V कट होऊन जाईल. काय होईल, कट होऊन जाईल. मग आपलं उत्तर काय येणार आहे, आपलं उत्तर काय येणार आहे, 1/2 गुणिले Q गुणिले राहिलेला एक V म्हणजे आपलं 1/2 QV. 1/2 QV हे काय आला, आपला फॉर्म्युला आला. हायलाईट करून ठेवतो. काय हा आपला एक फॉर्म्युला आला, हा आपला मेन फॉर्म्युला नंबर 1चा. हा नंबर 2 फॉर्म्युला आलेला तो मी इथं लिहून घेतला. ओके. चलो आगे. आता हा फॉर्म्युला आला मित्रांनो आपल्याला. मग आपल्याला इथंच थांबायचं का सांगा, इथंच थांबायचं का, अजिबात नाही. आता इथं आपल्याला Q दिसतोय. फॉर्म्युला आपण इथं लिहून घेऊ आणि Qची किंमत ठेवू. काय Qची किंमत ठेवू. Qची किंमत काय आहे, Qची किंमत QCV. Q=CV ही किंमत आहे, ही आपण इथं ठेवू. चला 1/2 गुणिले Qची किंमत CV गुणिले V. असं जर केलं, अशी जर किंमत ठेवली तर काय उत्तर येतं बघा बरं पटापटा. बघा फिरून परत तोच फॉर्म्युला आला आपल्याकडे. 1/2 गुणिले V² आणि हा CV². तोच आला का नाही, तोच आला ना आपल्याला फॉर्म्युला. बघा तोच फॉर्म्युला आला. तर आपण काय करू मग, Vची किंमत ठेवू. जो आपला हे मी कट करतो मित्रांनो, आपल्याला तोच फॉर्म्युला परत भेटला. आपण या ठिकाणी Vची किंमत ठेवू. काय ठेवू, Vची किंमत
ठेवू. जर व्हीची किंमत ठेवायची झाली तर व्हीची किंमत काय असते? व्हीची किंमत काय असते आपले? काय असते व्हीची किंमत? क्यूची किंमत काय असते? क्यू इज इक्वल टू सी व्ही. मग व्हीची किंमत काय असते? क्यू बाय सी. क्यू बाय सी. चला आता क्यू बाय सी ठेवून बघू व्हीच्या जागी. 1/2 क्यू गुणिले क्यू बाय सी काय होईल मित्रांनो? 1/2 गुणिले क्यूचा स्क्वेअर गुणिले सी. क्यूचा स्क्वेअर गुणिले सी. याला आपण असं लिहू शकतो की क्यू स्क्वेअर बाय 2c. काय? क्यू स्क्वेअर बाय 2c. हा प्रश्न प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरला आलेला आहे आणि हे ऑप्शन त्या ठिकाणी दिलेलं होतं. एकाही मुलाला काढता आलं नाही. सॉरी मित्रांनो, एकाही मुलाला काढता आलं नाही. त्यामुळं मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी कुणीच सांगत नाही मित्रांनो, एनर्जीचे एवढे फॉर्म्युले कुणी सांगत नाही. जे काही तुम्हाला सांगितले हा पण लक्षात ठेवायचा आणि खालचा एकही पाठ करायचा नाही. सीची किंमत ठेवायची, व्हीची किंमत ठेवायची आणि किमती ठेवून फॉर्म्युले मी जसे काढले तसे काढायचे आहे. काय? तसे काढायचे आहे. चला आता पुढचा टॉपिक घेऊया आपण. लवकरच आपण थेरी कव्हर करून तुमचे MCQ घेणार आहे. चला सुरुवात करूया पुढच्या टॉपिकला. आजचा जो मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे 100% इम्पॉर्टंट म्हणू शकता असा टॉपिक आपण आता स्टार्ट करत आहे. काय? स्टार्ट करत आहे. त्याचं नाव असणार आहे मित्रांनो, आपण कॅपॅसिटरच्या जोडण्या करतो, सिरीजमध्ये करतो आणि पॅरललमध्ये करतो. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक मेन टॉपिक या ठिकाणी लिहून देतो. रजिस्टर आणि इंडक्टरच्या जोडण्या आणि कॅपॅसिटर आणि पॉवरच्या जोडण्या समान असतात. म्हणजे याच्या अपोजिट हे असतं मित्रांनो. हे मी तुम्हाला आता परत सांगणार नाही. आपल्याला सगळं काही रेझिस्टन्सच्या अपोजिट करायचं आहे या ठिकाणी. काय? सगळं काही रेझिस्टन्सच्या अपोजिट करायचं आहे. हा टॉपिक काय करा तुम्ही, जिथं तुम्ही नोट्स लिहिताय ना त्या ठिकाणी लिहावरती आणि तुम्ही जेव्हा कन्फ्यूज होता, मला माहिती तुम्ही परत कन्फ्यूज होणार आहे. जसं कन्फ्यूज होणार तसं काय करायचं, हे बघून घ्यायचं. काय? हे बघून घ्यायचं आहे. चला समोर चला मित्रांनो. बघा सर्वात प्रथम आपण कॅपॅसिटरची सिरीज जोडणी बघणार आहे. काय? सिरीज जोडणी. कॅपॅसिटरची सिरीज जोडणी. काय? सिरीज जोडणी करायची असेल मित्रांनो, बघा रेझिस्टन्सची सिरीज जोडणी कशी करतो आपण? रेझिस्टन्सची R1 + R2 अशी करत असतो. पण इथे असं आहे का? इथे असं नाही. सिरीजमध्ये कॅपॅसिटर जोडायचं कसं जोडता आपण? असं जोडतो. C1 पकडू, हा C2 पकडू. या ठिकाणी जी जोडणी करतो मित्रांनो म्हणजे टोटल कॅपॅसिटन्स जो काढतो 1/C1 + 1/C2. म्हणजेच काय? जसं रजिस्टर पॅरललमध्ये त्या ठिकाणी जोडणी करतात तशी या ठिकाणी कॅपॅसिटरची सिरीजमध्ये करतात. काय? सिरीजमध्ये करतात. आता याचे काही टॉपिक सांगतो, मेन पॉईंट सांगतो मित्रांनो. जर मित्रांनो या ठिकाणी 2 कॅपॅसिटर दिले असेल आणि ते वेगवेगळे दिले असेल, 2 फक्त 2, त्यापेक्षा जास्तसाठी हा फॉर्म्युला चालणार नाही. फक्त 2 साठी. कितीसाठी? फक्त 2 जर दिले असेल या ठिकाणी व्होल्टेज V1 आणि V2 असतं मित्रांनो. बघा या ठिकाणी जर तुम्हाला अशा पद्धतीची डायग्राम दिली, ओके, अशा पद्धतीची डायग्राम दिली आणि हा दिला समजा 10 आणि हा दिला 12, म्हणजे वेगवेगळे दिले. काय? वेगवेगळे कॅपॅसिटर या ठिकाणी तुम्हाला देऊन ठेवले. तर या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापरायचा? या ठिकाणी वापरायचं मित्रांनो C1 गुणिले C2 अपॉन C1 + C2. काय? C1 + C2 हा फॉर्म्युला जर आपण या ठिकाणी वापरला, या ठिकाणी आपलं उत्तर निघतं. तर आपण काय करू? समोरचा टॉपिक आता बघू. अशा पद्धतीने तुम्ही काढून बघायचे मित्रांनो, सर्व काही काढून बघायचे. आता दुसरी गोष्ट. काय? दुसरी गोष्ट, असे 2 कॅपॅसिटर दिले तुम्हाला, असेच 2 सिरीजमध्ये कॅपॅसिटर दिले. हा दिला 10 फॅरड, हा पण दिला आहे 10 फॅरड. V1 V2 आणि तुम्हाला टोटल काढायचा आहे, CT काढायचा, टोटल कॅपॅसिटन्स काढायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो? दोन्ही कसे समान आहे. तुम्हाला 50 देऊ द्या, लाख देऊ द्या, किती कॅपॅसिटर देऊ द्या पॅरललमध्ये, त्याचा फॉर्म्युला असतो C/N. काय? C/N. C म्हणजे आपले तो कॅपॅसिटरच्या किंमत काय? बघा 50 असले पण समान पाहिजे. बघा 50 असेल 10 ओमचे तर काय घ्यावं लागेल? वरती काय घ्यावं लागेल? 10 फॅरडचे. 10 खाली काय घ्यावं लागेल तुम्हाला? 50. काय? 1/5 तुमचं उत्तर असणार. पण आपलं उत्तर इथं काय असणार? बघा आपला कॅपॅसिटर कितीचा आहे? 10चा आहे आणि किती आहे? 2 आहे. मग आपलं उत्तर आलं 5. म्हणजे मित्रांनो उत्तर अर्ध येतं. जो काय कॅपॅसिटर दिलेला असतो तुम्हाला त्याच्या काय येतं? उत्तर आपलं या ठिकाणी अर्ध येतं. ओके. चला सिरीज जोडणी कळाली मित्रांनो सर्वांना. सिरीज जोडणीचा मोस्ट पॉवरफुल फॉर्म्युला मित्रांनो हा एक फॉर्म्युला आणि एक दिला तुम्हाला C/N हा एक फॉर्म्युला. ओके. आणि जर त्याच्यापेक्षा जास्त
वेगवेगळे खूप सारे दिले असतील 4-5 असे, तर त्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. काय वापरायचा आहे? चला आपण बघूया आता पॅरलल जोडणी. काय पॅरलल कॅपॅसिटरची पॅरलल जोडणी काय जोडणी कॅपॅसिटरची जर पॅरलल जोडणी करायची असेल तर कशी करावं लागेल? एक कॅपॅसिटर असा, त्याच्या पॅरललमध्ये दुसरा कॅपॅसिटर अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागेल? घ्यावा लागेल. याला देऊ C1 नाव, याला C2 देऊ. ओके, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज V1, याच्या अक्रॉसचं V2 असं आपण या ठिकाणी देऊन घेऊया. मित्रांनो, याच्या रेजिस्टन्समध्ये जसं सिरीजमध्ये असतं तसं इथं पॅरललमध्ये असतं. मग जर याला आपल्याला टोटल कॅपॅसिटन्स काढायचं आहे तर याचं बेरीज करायची, साधी बेरीज करायची. या ठिकाणी काहीच करायचं काम नाही. काहीच करायचं काम नाही. ओके, तर या ठिकाणी एक एक्झाम्पल बघायचं मित्रांनो. या ठिकाणी एक्झाम्पल बघूया आपण. हा दिला आहे 10, हा दिला आहे 5. तर एक्झाम्पल म्हणजे टोटल कॅपॅसिटन्स जर काढायचा तर 10 + 5 करायचं बरोबर 15. अशा पद्धतीचं एकदम सोपी पॅरललमध्ये या ठिकाणी कनेक्शन असते. आता बघणार आहे आपण कॅपॅसिटरमध्ये सॉरी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघणार आहे कॅपॅसिटरमध्ये VDR आणि CDR म्हणजे व्होल्टेज डिव्हिजन रूल आणि करंट डिव्हिजन रूल कशा पद्धतीचे वापरायचे आहे. ओके, सर्वात पहिले आपण काय बघू मित्रांनो? VDR म्हणजे व्होल्टेज डिव्हिजन रूल. लिहून घ्या मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट एक प्रश्न यावरती येत असतो. ओके, तर आता VDR मित्रांनो या ठिकाणी कॅपॅसिटरची जोडणी जी असणार आहे ती सिरीजमध्ये असते. काय सिरीजमध्ये असते? हा C1 पकडू, हा C2 पकडू, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज V1 आणि याच्या अक्रॉसचं व्होल्टेज V2. बघा, रेजिस्टन्समध्ये जो VDR असतो मित्रांनो, काय VDR रेजिस्टन्समध्ये, रेजिस्टन्सचा सांगतो तुम्हाला पहिले. R1 R2, याच्या अक्रॉस V1, याच्या अक्रॉस V2, जे टोटल असणार आहे त्याला VT म्हणू. काय VT आपण या ठिकाणी कन्सिडर करूया. ओके, या ठिकाणी जर तुम्हाला V1च्या अक्रॉस V1च्या अक्रॉसचं जर व्होल्टेज काढायचं आहे, कोणाच्या? या V1च्या अक्रॉसचं जर व्होल्टेज काढायचं तर तुम्हाला काय करायचं आहे? VDR बघतोय वरती, तोच रेजिस्टन्स घ्यायचा भागिले दोघांची बेरीज R1 + R2 दोघांची बेरीज. काय आणि यांना काय करायचं आहे? टोटल यांना गुणायचं आहे. काय यांना गुणायचं आहे. आता जर V2च्या अक्रॉसचं काढायचं आहे तर VT गुणिले वरती काय येणार? R2. काय वरती R2 आणि खाली R1 + R2 भागाकारात येत असतात. ओके, लिहून घ्या मित्रांनो. लिहिलं नसेल तर तुम्हाला कळणार नाही, लिहिलं तर प्रॅक्टिस होईल. ओके, तर याच्या अपोजिट आपलं असतं. काय सगळं काही आपलं काय असतं? याच्या अपोजिट असतं. आपली गंगा नौका सगळी उलटी पडणार आहे आता इथं. ओके, बघा याला मी छोटं करतो. चला स्टार्ट करूया आपण. आता यामध्ये कसं असतं? C1च्या अक्रॉस जर काढायचं असलं तुम्हाला तर काय करायचं? याचं टोटल हे घेतलं नाही मित्रांनो आपण. याचं टोटल जे व्होल्टेज आहे ते VT घेऊ आपण. तर तुम्हाला जर V1च्या अक्रॉसचं जर व्होल्टेज काढायचं असलं तर काय करायचं? बघा, टोटल व्होल्टेज नव्हतं गुणायचंच आपल्याला. काय गुणायचं? पण अपोजिटवाला वरती घ्यायचा. मग काय करायचं? अपोजिटवाला वरती घ्यायचा. C2 बरोबर C2 भागिले C1 + C2. ओके, हे झालं V1च्या अक्रॉस. V2च्या अक्रॉस काढायचं तर टोटल व्होल्टेज गुणिले अपोजिट घ्यायचं आहे म्हणजे वरती C1 येईन, खाली C1 + C2. अशा पद्धतीचा CDR आणि VDR सुद्धा या ठिकाणी रेजिस्टन्सच्या अपोजिट लागतो. मित्रांनो लिहून घ्या, प्रॅक्टिस करा. मी सुद्धा 6 महिने यावरती घासले सुद्धा मला, त्यामुळे आज मला हे येतं. त्यामुळे कुणीही मित्रांनो जास्त शहाणं नसतं, कुणालाही येत नसतं. जो काही आपली तयारी करेल त्यावरती घासन, त्याला टाईम देईल, तोच राजा असतो. या दिवसाचा राजा तोच असतो. त्यामुळे तुम्हाला परत सांगतोय मित्रांनो, 23 मिनिटाचं ते 24 मिनिटाचं आपला सेशन या ठिकाणी झालेला आहे. VDR कवर झालेला आहे. आता बघतोय आपण CDR म्हणजेच करंट डिव्हिजन रूल. करंट डिव्हिजन रूल कशातला? कॅपॅसिटर म्हणला. त्याच्या पहिले तुम्हाला सांगतो मी, तो कशातला सांगतो पहिले? रेजिस्टन्स म्हणला सांगतो, नाही तर तुमची नौका पाण्यात डुबणार. तुमची नौका काय होणार? पाण्यात डुबणार. मग मी पाण्यात डुबू देणार आहे का त्या नौकेला? नाही मित्रांनो, आपल्याला ती नौका पाण्यात डुबू द्यायची नाही. तर या ठिकाणी जोडणी करायची आपल्याला पॅरललमध्ये. ओके, हा R1 घ्यायचा आहे, हा R2 घ्यायचा आहे, याच्या अक्रॉस V1, याच्या अक्रॉस V2 आपल्याला घ्यायचा आहे. तर बघा, आपल्याला टोटल व्होल्टेज VT घेऊ आपण. काय टर्मिनल व्होल्टेज असं म्हणून टोटल व्होल्टेज घेऊ. तर टोटल व्होल्टेज आपल्याला जर V1च्या अक्रॉस काढायचा असला तर आपल्याला यांना गुणायचं आहे. काय यांना गुणायचं आहे आणि याच्या अपोजिट घ्यायचं आहे. V1 इथे मग V2चा रेजिस्टन्स R2/R1 + R2 या ठिकाणी घ्यायचा आहे. जर V1च्या अक्रॉस काढायचा असेल तर VT गुणिले याच्या आपल्याला काढायचं आता याच्या अक्रॉस. तर वरती R1 घ्यायचा आहे, R1 +
R2 या ठिकाणी घ्यायचा आहे. जर कळलं नसेल तर परत बघावा. आता तुम्हाला मी सांगतो बघा. जर V1 घ्यायचं आहे, काय V1च्या अक्रॉस काढायचं, हे तर सगळं सेमच राहणार मित्रांनो. याच्या अपोजिट करायचं आहे. V1 R1चा आहे तर आपल्याला R2 घ्यायचं आहे. उलटं करायचं आहे करंट डिव्हिजन रूल. तर या ठिकाणी आपल्याला CDR मध्ये याच्या उलटं करायचं आहे. परत काय याच्या उलटं करायचं आहे. चला तुम्हाला हे कळलं असेल, लिहून घ्या. लिहिल्याशिवाय पर्याय नाही, मार्ग तुमचा बंद होणार. कॅपॅसिटरमध्ये बघायचं आपल्याला. आता कॅपॅसिटर आपण 2 पॅरलमध्ये जोडून घेऊया आणि याला व्होल्टेज लावूया टोटल व्होल्टेज. असं लावला. चला मग इथं आपण काय करू, आपली काशी करू, चांगलं लक्ष देऊ, चांगले पुढे जाऊ, सरकारी नोकरीला लागू. आता जर लागले तर लागसाल, नंतर पुढे तुम्हालाही काही चान्स नाही. सगळं काही बंद होणार आहे, सगळं काही प्रायव्हेट होणार आहे. याच भरतीत लागले तर लागले. ठीक आहे. चला आपल्याला काढायचे आता C1च्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं असले तर काय करायचं. C1च्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं असलं तर काय करायचं मित्रांनो. आपण काय केलं, या ठिकाणी CDR बघितला, काय घेतला, अपोजिट दुसरा घेतला आहे. पण या ठिकाणी तोच घ्यायचा काय, C1 काढायचा आहे. VT तर तसाच राहणार आहे. C1ला काय करायचं मग, C1च. इथं V1 पाहिजे. V1च्या अक्रॉस C1 प्लस C2. ओके. आता इथे VTच्या अक्रॉस V2च्या अक्रॉस VT गुणिले C2 अपॉन C1 प्लस C2. बघा कसं आहे. रेजिस्टन्समध्ये काय होतं मित्रांनो, CDR काढायचा तर अपोजिट घ्यायचा, VDR काढायचा तर तोच घ्यायचा. इथं कसं आहे मित्रांनो, जर VDR काढायचा तर अपोजिट घ्यायचा, CDR काढायचा तर तोच घ्यायचा. संपला विषय. 4 नोट्स लिहून घ्या खाली. तोच घ्यायचा, अपोजिट घ्यायचा, कसा घ्यायचा, काय घ्यायचा, आणि वाचत राहा, प्रॅक्टिस करत राहा. देवही वाचू शकत नाही तुम्हाला जर हे नाही केलं ना. तुम्ही देवही वाचू शकत नाही. मग मी तर साधा माणूस आहे. चला आपल्या या ठिकाणी जी मेन थेरी होती ती मी कव्हर केलेली आहे. आता आपण बघणार MCQज. काय MCQ 30 मिनिटाची आपली थेरी कव्हर झालेली आहे. असं काही आपलं या ठिकाणी आजचं थंबनेल असणार आहे. आपला पहिला प्रश्न, कॅपॅसिटरची डायग्राम काढली नसेल तर काढून घ्या. पहिला प्रश्न बघूया आज आपण या ठिकाणी. चला स्टार्ट करूया. फक्त 1 मिनिट थांबा मित्रांनो, फक्त 1च मिनिट थांबा. बघा प्रश्न इंग्लिशमधून घेतलेला आहे, पण टेन्शन घेऊ नका. सगळं काही तुम्हाला काय सांगणार आहे मी मराठीतून सांगणार. या ठिकाणी कॅपॅसिटन्स दिला आहे मित्रांनो 5 आणि व्होल्टेज दिला आहे 100 आणि तुम्हाला काढायची एनर्जीचा फॉर्म्युला मी सांगितला 1/2 CV² असतो. या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला जायचं आहे. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहून देतो. 1/2 CV² हा फॉर्म्युला आहे आपला. ओके. आपण किमती ठेवून घेऊया. सीची किंमत 5 मायक्रोफॅरेड आहे मित्रांनो. सॉरी मायक्रोफॅरेड आहे. इथं मायक्रोफॅरेडमध्ये 10⁶. मायक्रोफॅरेड आहे का पिकोफॅरेड यावरती आपला उद्या व्हिडिओ येणार आहे. कशाला काय म्हणायचं तो सगळं बघून घ्यायचा आहे. गुणिले व्हीची पॉवर आहे. व्हीची किंमत काय आहे 100 गुणिले 100, कारण काय वर्ग आहे आणि हा 10⁶ आपण मायक्रोचा शेवट लिहून घेऊ या. ओके. याचे मित्रांनो 6 शून्य आहेत. 7ले आपण यातले 4 कट करून टाकूया. ओके. 4 कट, हे जर 4 कट केले तर 10⁻² राहतो फक्त. आणि याला 2.5 भाग देऊया. तर खाली काय राहतं 2.5 गुणिले 10⁻² याला कसं लिहू शकतो मित्रांनो आपण 2.5 अपॉन 100. तर मित्रांनो ऑप्शन बघायचे कुठे दिसतंय का, दिसतंय कळतंय का. चला आहे का ऑप्शन. चला ऑप्शन ए इथं दिसतंय 4 नंबर. अशा पद्धतीने तुम्हाला काय येतो प्रश्न येत असतो. आणि प्रश्न एवढे सोपे असतात की ITIच्या पोरांचे प्रश्न एवढे सोपे असतात. पण आपल्याला काय होतं माहिती आहे का, आपण जेव्हा पेपरला जातो ना एवढी भीती असते आपल्या मनात, भयानक भीती असते. आणि त्या भीतीच्या यानं आपण सगळं काही विसरून जातो. चला पुढचा प्रश्न बघा. एनर्जीचा फॉर्म्युला विचारला आहे. आपला एनर्जीचा फॉर्म्युला काय होता 1/2 CV² होता. मला माहिती आहे, तुम्हाला माहिती होता, पण ऑप्शन आहे का नाही. तर तुम्हाला एक सांगितलं होतं. काय सांगितलं होतं 1/2 गुणिले Q² C असं सांगितलं होतं. तर याला कसं लिहायचं सांगितलं होतं तुम्हाला मी. Q²/2C असं लिहू शकता. जर नसन बघितलं तर परत पहिले मागचं सेशन बघा, नाही तर पुढचं काहीच कळणार नाही तुम्हाला. एवढं लक्षात ठेवा सांगतो. एवढं काय अर्धा तास त्या ठिकाणी थेरी काय मी असं उगाच नाही सांगितली. तुम्हाला या ठिकाणी डिपेंड करते सगळे काही MCQ त्यावरती, म्हणून थेरी सांगितली. मला काय अर्धा तास तोंड फोडायला काही या ठिकाणी मतलब नाही आहे जर तुम्ही ती चांगली बघितली नसेल तर. चला हा फॉर्म्युला तुम्हाला त्या ठिकाणी मी काढून दाखवला होता. तर या ठिकाणी ऑप्शन 4 बघा. 4 नंबरचं ऑप्शन ते आपलं या ठिकाणी आहे. ओके. चला पुढचा प्रश्न.
कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, ही तुम्हाला कन्सेप्ट सांगायची राहिली. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन XC असतो मित्रांनो आणि त्याचा फॉर्म्युला असतो 1/2πfc 1/2πfc. तर XC जो असतो म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्शन तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो फ्रिक्वेन्सीला. कशाला? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो फ्रिक्वेन्सीला. तर कुठे दिसते आपल्याला? काय विचारलं? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कशाला असतो? फ्रिक्वेन्सीला. ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर. चला पुढचा प्रश्न. द कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर इज रिॲक्टिव्ह परमिटिव्हिटी, म्हणजेच रिॲक्टिव्ह परमिटिव्हिटी ER विचारला आहे तुम्हाला, ही काय असते? तर मित्रांनो तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता C इज इक्वल टू E0 ER ओके A/T. तर मित्रांनो तुम्हाला विचारलं या ठिकाणी मग हा तुम्हाला दिसतोय, मग कसा दिसतोय तो? डायरेक्टली प्रोपोर्शनल. कसा दिसतोय? डायरेक्टली प्रोपोर्शनल. ऑप्शन नंबर ए इज अ करेक्ट आन्सर. चला पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी जादू आहे. प्रश्नात काय जादू आहे? तुम्हाला काय दिलं? रिॲक्टन्स काढायचं आहे. काय रिॲक्टन्स काढायचं आहे? कॅपॅसिटर किती दिला? 3 मायक्रोफॅरड. इथं दिसतंय तुम्हाला 3 मायक्रोफॅरडचा दिला. वेन कनेक्टेड इन DC सोर्स. पण कनेक्ट कुठे केला आहे? DC सोर्स. मित्रांनो कॅपॅसिटर काय करतो? कधी DCला काय करतो? अपोज करतो, विरोध. काय करतो? विरोध करतो. DCसाठी तो ओपन सर्किट असतो. काय? DCसाठी तो ओपन सर्किट असतो. काय? ओपन सर्किट असतो. लिहून घ्या. जर ओपन सर्किट असेल तर त्या ठिकाणी रेजिस्टन्स रिॲक्टन्स काय असेल? इन्फिनिटी असेल. काय असेल? इन्फिनिटी. ऑप्शन नंबर 2 इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर कॅपॅसिटर काय करतो? चेंज इन व्होल्टेजला सुद्धा अपोज करतो. काय? चेंज इन व्होल्टेज ला सुद्धा विरोध करतो. ओके कळालं? दोन्ही पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. या पॉईंटवरती तुम्हाला प्रश्न विचारला आहे बघा. छोटासा पॉईंट आहे आणि प्रश्न तुम्हाला 2 मार्क देऊन या ठिकाणी जातो. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी काय दिले? कॅपॅसिटरचे कॅपॅसिटन्स या ठिकाणी दिले आणि ते काय कनेक्ट आहे? पॅरललमध्ये कनेक्ट आहे. तर काय करायचं आहे आपल्याला? द कॅपॅसिटर ऑफ 15 मायक्रोफॅरड 25 मायक्रोफॅरड 40 मायक्रोफॅरड आर कनेक्टेड इन पॅरल अक्रॉस द 250 व्होल्टेज दिलं आहे आणि एनर्जी स्टोअर काढायची आहे. बघा 15 बघा पॅरलमध्ये, त्यामुळे काय होईल? बेरीज होईल. काय होईल? बेरीज होईल. 25 आणि 40 काय येतं मित्रांनो? 80 मायक्रोफॅरड. आपला फॉर्म्युला आहे 1/2 गुणिले CV स्क्वेअर. मग टाकून घेऊया किमती. 1/2 मित्रांनो बघा या ठिकाणी आपण इथंच भाग देऊन घेऊ. काय? इथंच भाग देऊन या 2 आपल्याला याला इथं लिहायचं आहे. मग या 2 जर त्याला भाग दिला तर किती होईल? 40 होईल. गुणिले Vचा स्क्वेअर म्हणजे 250 गुणिले 250 आणि आपला मायक्रोचा राहिलेला 10⁻⁻6 घेऊन टाकू या. हे आपल्याला या ठिकाणी लिहायचं नाही कारण याचा आपण भाग देऊन घेतलेला आहे. 6 मधले आपल्याला 0 कट करत यायचं आहे मित्रांनो या ठिकाणी. ओके 1 2 3 0 कट होते, राहते 3 0. 4 गुणिले 25 गुणिले 25 आणि राहिलेले 3 0 या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे मित्रांनो. काय करायचं? देऊन घ्यायचं आहे. चला आता आपण करूया. 25चा वर्ग असतो 625. काय असतो मित्रांनो? 25चा वर्ग 625 गुणिले हे 4. बघा या ठिकाणी कॅल्क्युलेशन करूया आपण. कॅल्क्युलेशन करून उत्तर काय आहे तर लवकर कमेंट करा. मी तेवढं 2 मिनटं थांबतो तुमच्यासाठी. चला पटापटा. चला आवरा पटापटा. आपल्याकडे एवढा टाईम नाही आहे. काय? आपल्याकडे एवढा टाईम नाही आहे. तर या दोघांचं जर उत्तर काढलं तर येतं काय? 2500 उत्तर येऊन राहिले. काय येऊन राहिले? 2500 उत्तर येऊन राहिले. पण आपल्याकडे या ठिकाणी 10⁻³ आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? इकडे आतमध्ये यावं लागेल. पॉईंट शिफ्ट करावं लागेल जर हे कट करायचं जर असेल तर. कारण तसं आपल्याला काय केलेलं आहे? असं कुठं उत्तरात दिलेलं नाही आहे. असं कुठे दिलेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याला याला इकडे शिफ्ट करावं लागेल. 3 जर पॉईंट इकडे शिफ्ट केले तर आपलं उत्तर येतं 2.5 जूल. कारण आपण काय? एनर्जी काढलेली आहे. आणि ऑप्शन नंबर 3 इज अ करेक्ट आन्सर असणार आहे. अशा पद्धतीचे तुमचं जे अर्ध्या तासातलं लेक्चर तुम्ही जर प्रेमाने मन लावून बघितलं असेल तर तुमचे माझ्यावरती उपकार आहे. काय? माझ्यावरती उपकार आहे. तुमच्यावरती उपकार नाही. तुम्ही माझ्यावरती उपकार केले जर ती थिअरीचं लेक्चर चांगलं केलं असेल. नसेल केलं तर नका करू. मला काही फरक पडत नाही. करायचं नसेल तर नका करू. बघा या ठिकाणी कॅपॅसिटरची जोडणी दिलेली आहे. बघा कॅपॅसिटर सिरीजमध्ये असलं तर काय होतं तुम्हाला सांगितलं आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं हे दोघं कसे आहेत? सिरीजमध्ये दिले आहे. कसे? सिरीजमध्ये या ठिकाणी बेरीज होईल का? बेरीज नाही होणार मित्रांनो.
बेरीज होणार नाही. या ठिकाणी C/N फॉर्म्युला जर यूज केला तर 2 फॅरेडचा आहे आणि 2 आहे, त्यामुळे आपलं उत्तर 1 येतं आहे. हां ओके, काय आलं मग यांचं दोघांचं उत्तर आपलं 1 आलं. बघा आता इथं बघूया हे दोघं कसे आहे बघा, पॅरललमध्ये कसे पॅरललमध्ये आहे. मग याची काय होती बेरीज होती, मग यांची बेरीज काय येणार आहे 12. आणि आता बघा हा इकडचा असा येणार आपला, हा इकडचा असा येणार. दोघं कसे येणार मित्रांनो आता आपले पॅरललमध्ये येणार. हा 1 आणि हा 12. पॅरललमध्ये दोघांची बेरीज होती 12 अधिक 1 बरोबर 13. जर आपण सर्किट पाहिलं तर आपल्याला चक्कर येते, काय ती चक्कर येते, पण नंतर कळतं की अरे या हे एवढं सोपं होतं, हे तर मी करू शकत होतो. आणि पेपरमध्ये तो सोडून येतो प्रश्न, मग बोंब मारतो घरी आल्यावरती मी हे करू शकत होतो. बघा ह्या ठिकाणी बहुतेक 2-3 प्रश्न मी स्वतः काढलेले आहे मित्रांनो. या ठिकाणी कॅपॅसिटरच्या प्लेट दिल्या आहे मित्रांनो आणि या फॉर्म्युल्यावरती ते डिपेंड असणार आहे. ओके, जर एरिया म्हणजे हा एरिया असतो मित्रांनो, प्लेटचा हा एरिया. प्लेट जर एरिया वाढवला तर काय होतं कॅपॅसिटन्स वाढतो. काय होतं कॅपॅसिटन्स वाढतो. बट हा दोघांमधलं डिस्टन्स जर वाढवलं ना मित्रांनो, तुम्ही वाढवलं ना तर कॅपॅसिटन्स काय होतं कमी होत असतो. असं हे अपोजिट डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असं रिलेशन असतं. ओके, कळालं असेल सर्वांना, कळालं असेल, MCQ सुद्धा समजले असतील. ओके चला आता या ठिकाणी आपला मी काढलेले प्रश्न आहेत काही, ते प्रश्न आपण घेऊया. बघा 10 मायक्रोफॅरेडचे 3 कॅपॅसिटर पॅरललमध्ये आहे, तर टोटल काढायचा आहे आपल्याला. तर 10 अधिक 10 अधिक 10 करावं लागेल बरोबर. आपलं उत्तर येईल मित्रांनो 30 मायक्रोफॅरेड. किती 30 मायक्रोफॅरेड. ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. ओके बघा खालीलपैकी कोणत्या गोष्टीत चेंज झाला तरी कॅपॅसिटन्स बदलत नाही. बघा असे प्रश्न पाहिजे मित्रांनो आपल्याला, हे असे प्रश्न कुठे भेटत नाही. आता या फॉर्म्युल्यावरती आपलं डिपेंड करते. ओके बघा प्लेटचा एरिया चेंज झाला, बघा 2 प्लेटमधील अंतर म्हणजे डिस्टन्स यावरती चेंज होतं. मग हे उत्तर असणार आहे का आपलं? नाही, हे उत्तर नसणार आहे. बघा प्लेटचा एरिया हा असणार आहे, प्लेटचा एरिया यामध्ये चेंज झाल्यावर होतं का? होतं बाबा, होतं. मग हे उत्तर असणार आहे का? नाही. प्लेटची जाडी, काय प्लेटची जाडी आणि डायलेक्ट्रिक मटेरियल. बघा डायलेक्ट्रिक मटेरियलमध्ये चेंज केला तर काय होतं का? होतं का मला सांगा, होतं का? बघा होतं का? बघा कमेंट करा पटापटा कमेंट करा. चला बघा डायलेक्ट्रिक मीडियम कुठं असतं मित्रांनो? 2 प्लेटच्या मध्ये असतं. कुठे असतं? 2 प्लेटच्या मध्ये असतं. डायलेक्ट्रिक मीडियम वाढवलं की काय होतं आपली, हे काय होती 2 प्लेटची काय होती हे वाढते ना. 2 प्लेट दोघांपासून जास्त अंतर जातात म्हणजे डिस्टन्स काय होतं वाढतं, म्हणजे कॅपॅसिटन्स कमी होतो. मग फरक पडतो ना राजे, हो फरक पडतो. मग हे उत्तर आहे का आपलं? नाही. आपल्याला काय होतं कॅपॅसिटन्स बदलणार नाही. तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं मी की प्लेटची जाडी जर वाढवली किंवा कमी केली तर काही फरक पडत नाही. म्हणून आपलं उत्तर असणार आहे सी इज अ करेक्ट आन्सर. चला पुढचा प्रश्न, असा फिरून प्रश्न विचारलेणारे प्रश्न पाहिजे. बघा जर 6 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर हा 200 व्होल्टने चार्ज केला तर किती कुलम चार्ज निर्माण होईल. बघा कॅपॅसिटन्स दिला या ठिकाणी कॅपॅसिटरचा आणि 200 व्होल्टेजचे व्होल्टेज दिले या ठिकाणी. आणि काय विचारलं आहे बघा आपल्याला, काय विचारलं आहे काय विचारलं आहे आपला फॉर्म्युला काय असतो Q = CV. आपल्याला C दिला आहे, व्होल्टेज दिलं आहे, C दिला आहे, Q काढायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही. ओके C किती आहे 6 आणि किती आहे 6 आणि व्होल्टेज किती आहे 200. ओके 200 गुणिले 6 दुनी 12 आणि ते 20 मायक्रोफॅरेड. दिसतंय का कुठं? इथं दिसतंय बघा. ऑप्शन नंबर डी इज अ करेक्ट आन्सर. शेवटचा प्रश्न असणार आहे, टेन्शन घेऊ नका, मला माहिती आहे तुम्हाला जास्त टेन्शन आलं आहे. आता कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स 5 मायक्रोफॅरेड दिला आहे आणि या ठिकाणी व्होल्टेज दिलं आहे 10,000. किती 10,000 व्होल्ट आहे. तर कॅपॅसिटरमधील किती चार्ज, किती कॅपॅसिटरमधील चार्ज किती सांगायचं आहे मित्रांनो चार्ज नाही सांगायचं, इथं दलिंद्रीवाणी करायचं नाही, इथे एनर्जी सांगायची. काय एनर्जीच लिहिलं आहे मित्रांनो मी इथं, मला दिसलं नाही. काय एनर्जी काढा, काय एनर्जी काढायची तुम्हाला या प्रश्नामध्ये. एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1/2 CV². तर मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. काय सोडायचा आहे? तुम्हाला सोडायचा आहे. आणि जो कोणी या प्रश्नाची कमेंट मला सर्वात पहिले कर, काय बरोबर उत्तर, या प्रश्नाचं बरोबर उत्तर जो काही सर्वात पहिले दिन कमेंटमध्ये, ओके त्याचं नाव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अनाउन्समेंट करणार, त्याची अनाउन्समेंट करणार आहे, सर्वांना त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी देणार आहे. ओके चला मग काय करायचं तुम्हाला, हा प्रश्न तुम्हाला सोडायचा आहे. प्रश्न नंबर 14 स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या प्रश्नाच्या पटापटा कमेंट करायचे आहे. काय बरोबर आन्सर, ज्याचं काय पहिलं आन्सर येईल, पहिली कमेंट मला येईल, त्यांची आपण अनाउन्समेंट करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके
तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. परत सांगतो असा कंटेंट तुम्हाला टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर जॉईन करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, जेवढं होईल तेवढं शेअर करा. ओके. तर या ठिकाणी तुम्हाला परत शेवटचा निरोप या ठिकाणी या व्हिडिओचा शेवटचा म्हणजे या व्हिडिओचा शेवटचा निरोप देतो. या ठिकाणी आपण या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा. थँक्यू.